हाय गाईज, वेलकम बॅक टू माय डेली व्लॉग. गाईज, आजचा व्लॉग वटपौर्णिमेचा असेल, ज्याच्यासाठी 2 दिवस आधीच मेहंदी काढून ठेवली होती. आज सकाळी लवकर उठले म्हणून मला झोप यायला लागली. आणि ना मी बाहेर जाणार होते पण माझी इच्छाच नाही आहे. म्हणजे मी सृष्टीकडं वगैरे जाणार होते पण माझी इच्छाच नाही, कारण मला जी साडी घालायची होती त्या साडीत आम्ही काल फिरायला गेलो आणि रात्री 12-12:30ला घरी आलो. तर काय ब्लाऊज नाही, काय नाही, आणि ब्लाऊज लांब टाकला होता शिवायला, तर आम्ही आणला नाही. आता मी घरातच वडाचं झाड आहे तर मी घरातच पूजा करेल. आणि ती ब्ल्यू कलरची साडी घालायची होती पण आता ती तर नाही आहे, पण ती ग्रीन दाखवली होती, मी ती घालेल पूजा करण्यापुरतं. आणि कालची मेहंदी मी तुम्हाला रंगलीच नाही ना, ओमकारने काढलेली मेहंदी दाखवली तुम्हाला एक मिनिट. त्याने काढले. तर मी आज पहिल्यांदा तो सकाळी कामाला जातानाच मी उठले होते. पहिल्यांदा उठले असेल आज मी. आता 1 महिना झाला तो कामाला जातो. तो किती वाजता जातो किती वाजता तो काहीच माहीत नसतं मला. आज मी उठले, आयब्रो केले तर असा फेस वेगळा दिसतो. तर म्हटलं आवरूया आणि मी काय काय आवडते, कसं आवडते तुम्हाला दाखवूयात, म्हणून ब्लॉग चालू केला. तर गाईज, ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि आता ग्रीनच साडी घालेल, कारण अजून एक आहे ब्ल्यू, पण त्याचा ब्लाऊज थोडा लूज आहे. म्हणजे माझ्या बहिणीने माझ्या रिसेप्शनला उसवून टाकला होता, तर तो एक लूज आहे. म्हणून मी मग ही ग्रीन कलरची साडी घालेल. आणि तुम्हाला कसं आवडते. मला ना खरं केस स्ट्रेट करायची होती, पण आता माझी इच्छा नाही आहे. खरं सारखी केस डोवायला लागते म्हणून इच्छा नाही आहे. केस पण चांगली झाली, तशी ड्राय नाही आहेत. कारण ना मी ब्लिंकिटवरनं काहीतरी सामान मागवलं होतं आणि ब्लिंकिटमध्ये ते डवचं छोटंसं पॅक आलं होतं हेअर मास्कचं, म्हणजे ड्रायसाठी आलं असेल. तर ते मी यूज केलं, त्यामुळे माझे हेअर अजिबात ड्राय डॅमेज काहीच दिसत नाही आहे. आणि मी त्याच्यावर ब्लिंकिटवर मग प्राईस बघितली तर 500-550, पण खूप छान आहे. म्हणून मला ना स्ट्रेट करायची पण इच्छा नाही आहे. खूप छान आहे. बरं ठीक आहे, सगळं झालं. तर मी ग्रीन कलरची साडी घालते आणि मेकअप पण जे काय असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करते. छोटासा मेकअप करते. आज रील्स पण पोस्ट करेल. आज सगळं काय काय होईल, तो व्हिडिओ कंटिन्यू बघा. गाईज, साडी घातली आहे मी, पिन नेट नाही केली, म्हणजे वन साईड घेणार आहे. थोडंसं आवरण्यापुरतं असंच लावलं आहे. तर गाईज, मी जास्त काहीच मेकअप नाही करणार आहे. मी ना सकाळी मॉइश्चरायझर लावलं होतं, तर थोडंसं ब्लश लावेल. ब्लश थोडासा ब्लश लगावून घे. ते माझं असं आहे की मी ब्लश लावलेला दिसत पण नाही, पण उगाचच आज लवकर जास्त. पण ते व्हिडिओमध्ये जर फिल्टर लावलं, फोटो काढायला पण कोणी नाही आहे माझ्याकडं फोटोग्राफर पण नाही आहे घरात, कोणी फोटो नाही काढू शकत मला. बघ, एवढा फास्ट मेकअप कराल ना मी आज. बस, किती दिवस झालं माझ्या नाकात नाही, तर नाकाचं हे होल बुजून गेलं. मी काय जास्त थोडासा पावडर लगावून गाईज. ही इंडियन पावडर, मिडल क्लास लोकांची पावडर नाही, चांगले लोक पण वापरतात, हीच वापर. मला नाही आवडत पावडर पण जास्त लावायला, कारण किती पावडर लावा, काय पण लावा, जे रिअल आहे ते दिसणारच आहे. काळं तर काळं दिसणारच आहे. एवढा पटापट करायची गरजच नाही. जाऊ द्या. आता लिपस्टिक सकाळी थोडी लावली होती, पूजेचं सामान आणायला गेलं होतं ना.
हायलायटर लावू का? चमकल ना? नको, थोडंसं लावू का? डोळ्यांना ते डोळ्यांपासून मला हातानेच लावायला आवडतं. गाईस, ही ना रंगलीच नाही, कारण ही ना लोकल दुकानातनं घेतली आहे मी अशी, म्हणजे तो ह्या मेंढ्या भेटतो तिथून नाही घेतली ना. मला उशीर घालता घरी असेच एक शॉप बंद होतो तो. हे लावल्यावाने वाटाणा पण खरं जाऊ, लोक लावतात म्हणून लावायचं हाऊस. आणि ना खूप छान ते नाही का, अभी लायनर ना मला असं गैस, मी आज केस स्टार्ट नाही करा, कारण आज मला माझे केस चांगले वाटतात जास्त. हे बघा ना मला कसं झालं, लय खाज होतं. अजून पडलंय, मी गेले तर जाऊ पण शकते. मी सृष्टीकडे जर गेले तर जाईल पण सांगतात ना मला. मी पावसासाठी नव्हते जर, पण आता ऊन पडले तर जाऊ पण शकते, पण घरी पूजा करेल. माझा उपवास आहे म्हणून. मला ना ते एवढंसं लायनर असतं ना, खरं तर ब्ल्यू हेव्हनचं खूप आवडतं, पण ते नव्हतं म्हणून हे घेतलं. मला ते महागातले लायनरने लावतच येत नाही. आता आहे ना काजळ लावू का? थोडंसं लावते एकदम लाईट. गाईस, मिडनाईटचं काजळ सगळ्या मुलींचं फेवरेट. माझं सगळ्यात फेवरेट मेकअपमध्ये जर काय असेल ना, तर डोळ्यांसाठी जे काय आहे म्हणजे लायनर, मस्करा, तेवढंच खूप आवडतं मला. बाकीचं नाव, कारण देवाने मला डोळे खूप छान दिले. मी ना अख्खा दिवसभराचा तर व्लॉग नाही टाकणार आज, फक्त गेट रेडी विथ मी टाकेल. वट पौर्णिमेचा गेट रेडी विथ मी, कारण हाच थोडा मोठा होईल, बाकीचे कसे टाकू. ठीक आहे ना, नॉर्मल लय पण नाही. तसं पण माझ्या डोळ्यांना भरपूर प्रॉब्लेम आहे, चमकायला लागले तोंडाला. मला नाही आवडत जास्त हेवी. कधीतरी जसं काहीतरी. सगळ्यात मेन गोष्ट ना, मी टिकल्या आणल्यात गाईज. सगळ्यात महत्त्वाचं सगळे मला ओरडायचे, ते स्टोनचे लावले तरी ओरडायचे की ते दिसत नाही. आता मी हे आणलं, पण मला ह्याच्याने ॲलर्जी म्हणजे ना,
मेकअप झालाय गायज माझा. मी गळ्यात कोणतं घालू? हे ना मी हे वालं आहे ना, हे घालून बघू का, छान वाटतं. हे वालं आहे ना मी देवीला आणलं होतं, देवीला घालून झालं. खूप हेवी वाटतं. हे चांगलं वाटतं ना. अजून एक आहे, तुम्हाला घालून दाखवतो मी. हो कोणतं चांगलं वाटतं. आय थिंक हे चांगलं वाटेल, म्हणजे ग्रीन स्टोन ना एकदम असं नाजूक चांगलं वाटतं. अजून एक आहे ते ना, हे झालं मी कालच आणलं आहे, पण हे ह्या साडीवर मला फक्त खूप हेवी झालं. पण घालून बघायला काय जातं. हे असंच ठेवतं आणि हे खूप हेवी लुकसाठी छान आहे. म्हणजे एकदम हेवी पैठणी वगैरे घातलं तर. नको हेच घालतो, एवढं नाही वाटत. हे छान वाटतं ना, एकदम डिसेंट. म्हणजे जास्त हेवी नाही वाटत, कारण मला हे घालायचं सोन्याचं आता नाही घालणार मी. आता कपाटात ठेवलं तर काढायला येतं दिवस. मला आवडत जास्त काळं घाल. मी आता मी हेअर सोडते थोडंफार. चांगलं वाटतं ना. आता ना मी ती इयरिंग्स आणली होती, ती घालू का दुसरी घालू? कॉल्स एक मिनटं, हे कानातल्यासाठी घेतलं, हे घालू का? हे खूप हौसीने घेतलं ना, कारण ट्राय करते, कारण माझा या साईडचा कान खूप दुखतोय खरं. हे खूप मोठे नाहीतर ह्याच्यावरचं घालतो मी. खूप छान आहेत त्याच्यावरचे छोटेसे. हे ठीक आहे. प्लस टिकलीला मोठी वाटायला लागली ना, मला पण तसंच वाटतं. मुझे भी वैसा ही लग रहा है. आणि नाका छोटीशी नथ घालू का? ग्रीन कलरची आहे, पण ही एक माझं हे खूप मोठी वाटलं ना. छोटीशी माझ्याकडं आहोची पण नाही. ही छान वाटते ना छोटीशी. असे ना झालं गाईज, लावून झालं तर थोडासा पदर वगैरे नेट करते आणि मला चालेल वाटतं गाईज.
कशी दिसते. पहिल्यांदा मी अशी केस म्हणजे ठेवली आणि बांगड्या घातल्यात. मग खरं तर आता केस अशी बांधणार आहे. तेच कशी म्हणजे घरातच आहे म्हणून एवढं सिम्पल वगैरे केलं. असं बाहेर गेलं असतं तर सिम्पलच करणार होतं. पण कशी दिसते गाईज कमेंट करून सांगा. एकदम साधा सिम्पल. मी काय फाउंडेशन वगैरे नाही वापरत. मी फाउंडेशन वगैरे वापरत नाही. त्यासाठी मेकअप मेन त्यालाच म्हणतात. पण मी काय वापरला नाही. फक्त ब्लश लावलं आहे, हायलाईट. आणि तुम्हाला माहितीच आहे मी काय काय लावलं. तर गाईज कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी लवकर जाऊन करा. तेव्हाला गळ्यातलं काढलं मी आणि हे घातलं. हे जरा ओके वाटतंय म्हणून ते लय ओव्हर वाटत होतं. हे मी घालणार होते माझ्या लक्षातच मला कंटाळा आला होता. मला घातलं पण ठीक मला जाऊ द्या आहे तर कशाला नाही घालायचं म्हणून घातलं. आता जरा ठीक वाटतं. हे नाहीच आवडत मला. मी हे चेंज करणार आहे. मी जरासं वेगळ्या डिझाईन वगैरे घेणार तुम्हाला ना. गाइस घरात आहे तर खरं तर मी ड्रेस पण घातला असता. पण चूल देख रहे हो साडी की. कारण मला नवीन साडी घालायची होती ही म्हणून आणि मी घातली. बरं ठीक आहे पूजा वगैरे करते मग आपण भेटूयात. कारण मला दुपारच्या गोळ्या खायच्यात आणि माझा आज उपवास आहे म्हणून आलेच पूजा करून. गाईज माझी पूजा वगैरे झाली आत्ता. पण फोटो नाही काढले कारण फोटो काढायला कोण नाही म्हणून खास फोटोसाठी मी सृष्टीकडे चालली आहे. कारण तिला पण फोटोशूट करायचं आहे, मला पण करायचं आहे, फोनमध्ये करायचं आहे. म्हणून आता जेवण वगैरे 1 वाजले जेवण आणि मग मी सृष्टीकडे जाईल तिथं फोटो काढेल. भेटूया तिकडे गेलं. मला नाहीच होत तिकडं असं बाहेर कुठे गेल्यावर ब्लॉग काढणं. पण ठीक आहे बघूया. मी जेवते वगैरे लवकर निघते म्हणजे चांगलं ऊन आहे तर चांगले फोटो बिटो काढून भेटतील. आलेच जाऊन. हा व्लॉग आहे ना खूप मोठा झाला आहे तर ह्याचा नेक्स्ट पार्ट मी उद्या पोस्ट करेल. तर एंड नाही करणार. फक्त मी एवढं सांगेल की हा व्लॉग मोठा होतो आहे म्हणून ह्याचे अर्धे पार्ट मी नेक्स्ट व्लॉगमध्ये टाकले. तर हा व्लॉग पण बघा आणि नेक्स्ट व्लॉग पण नक्की बघा.